पाठीमागून पण आपण थांब 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 उलट कर मला दिसेल दिसलं आहे इकडे कोण कर्मचारी आहे तिकडे पत्राच्या डब्याची चावी हवी. ते लोक चावी लॉक शोधत होते तर मी म्हटलं चावी लॉक सोडा आता हात टाकूया. ज्योतिष भविष्यशास्त्रात या रत्नाला खूप महत्त्व आहे. कोंबडी आहे का काकी? कोंबडी आहे तुमच्या इकडे? तिकडे कुठे कुठे तुमच्या कोंबड्या? अरे वा, ओ माय गॉड, हेच आहे. हे रत्न विघातक आणि नकारात्मक शक्तींपासून तुमचे संरक्षण करते. त्याच्यामुळे रंग येतो बगाडाला, सांभाळून ठेवतो वर्षभर तो त्याच्या लाकडाला आहे सोपं शोधायला, कारण तुम्ही गेला होता तिथे पाणी भरायला. टेम्पल पाणी भरायला अगं ते कुंड 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 रुबी. या रत्नाची अंगठी धारण केल्याने व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते. ओके. दुधी भोपळा कांदा बटाटा अशी विकते ताजी भाजी, शोधा लवकर, नाही सापडणार अशी सहजासहजी. घड्याळाचा फिरतोय काटा, करून घेऊ नका तोटा. आजीबाईच्या टोपली जवळ लपलोय मी आणि लखोटा. लवकर. तुमच्याकडून मी भाज्या घेतल्या होत्या, मला आठवत आहे. इथेच आहे इथेच आहे. मला तुमच्या इकडे शोधायचं आहे लखोटा. पहिल्या वेळेस तुम्हाला तिथे झालं होता हजर. केला होता गावकऱ्यांनी त्याच्या नावाचा गजर. जेव्हा टेकणार त्याच्या चरणी माथा, करणार नमस्कार, तेव्हाच ते रत्न तुमचं होणार. मंदिरात. ते भेटलं तिला. नेक्स्ट क्लू. मणी थांब, मणी माझ्या बॅग मध्ये. देवा. लखोटा अरे ती लाकडी ऐकतच नाही ती काय. ते एकटेच करते डूड. देवा तुझे चरणी आले मी. हे रत्न शनी ग्रहाशी संबंधित आहे. आली 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 काका 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 काका. आता फिरू नको बावधनाच्या गल्ली बोळ. कारण तिथेच झाली होती तुमची चढाओढ. पार करायचा आहे तुम्हाला एक पूल. कपाळाला माती लावून केली होती प्रत्येकीने बत्ती गुल. एक मलखांब तिकडे जमिनीत धाडलेला. मी मलखांब काढून बघितलं तर तिथे काही नव्हतं. मग मी विचार केला आजूबाजूची जागा खोदून बघूया, नक्कीच तिकडे लखोटा असेल. आणि खोदता खोदता मला मिळाला लखोटा आणि माझं रत्न. कुठे गेली? वा. हे रत्न परिधान केल्यामुळे व्यक्तीला शत्रूचा पराभव करण्याची शक्ती मिळते. अच्छा, दुधी भोपळा कांदा बटाटा. तुमच्याकडे दुधी आहे, भोपळा, कांदा, बटाटा. व्हेरी गुड. एक मिनिट. माझ्याकडे नाही. एक मिनिट. हे रत्न धारण केल्याने व्यक्तीचा सूर्यग्रह बलवान होतो. मी बसलेलो आहे तिच्या जवळ, जी आहे कुट कुट काडी पोटात नाडी. नाद तिचा टणटण. प्रत्येकाच्या घरी आहे तिचे एकाच ठिकाणी स्थान. महाराष्ट्राच्या आराध्यांच्या जवळ आहे तिचा मान. घंटी 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 घंटी. आता कुठली घंटी? देवारा मंदिरातली घंटी बघूया एकदा.
आता एकच बाकी आहे. एकच बाकी आहे. वाड्यावरती चला. अरे हा, आपल्या घरी. वाड्यावरती चला. चल जा, तुम्ही आले. रसिका, काय नाव आहे तुझं? शेजा ये. आता शोध नव्या रत्नाचा. पिता त्यांचे देवादिदेव, शस्त्र त्यांचे त्रिशूळ. चढा डोंगर, पडा पाया, लावा कपाळी धूळ. सारा गाव आहे त्यांच्या कुशीत, तिथे सापडेल निळ्या रंगाचे रत्न माझ्या कुपीत. कुपीत म्हणजे आय फाउंड इट. कुपीत म्हणजे जवळ 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 म्हणजे देवीच्या जवळ. देवा किंवा देवीच्या जवळ. इथे ताई, इथे त्रिशूल असते का देवाचं शस्त्र? देवीच्या मंदिरात त्रिशूल असतं किंवा महादेवच्या मंदिरात? कुठे महादेवाचं मंदिर? महादेवाचं मंदिर खाली तिकडे ह्याला आहे वाकेश्वर. हे त्रिशूल कोणाचं शस्त्र आहे? शंकराचं पाचवी देवळाचं तिथं वर बघ ना, जुनं मंदिर, वर गुहेत जायचं तिथं बघायचं ना. कुठून वर जायचं? हा, तू पुढे चल, मी पाठी आहे. चल 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 चल. कुठे गेले? हे कोणतं मंदिर आहे? अरे बाप. खाली करताना न्यूट्रल काका. करायचं. बंद करताना न्यूट्रल करायचं. पाणी. देवा, पाणी प्रकट कर. पाणी होईल प्रकट, खरं वेळ जाईल फुकट. इकडे वेळ नाहीये, स्ट्रॅटेजी आपली काही हे नाहीये. 2च लोक आहोत, कसं शोधणार? तर ह्या सगळ्या गोष्टीचं तिने काहीच हे घेतलं नाही आणि ती सतत थकत होती. रसिका मिळाला? रसिका मिळाला? सापडले माझ्या कुपीत. कुपी कुपी कुपी. कुठे आहे शंकराचं मंदिर? गावात. चल. तर कोण सांगितलं हे मंदिर आहे? तुला माहित, तू चालीस. 2 लोकांनी, म्हणून मी सांगत असते रसिका थांब, आपण थोडं वाचून घेऊया. 1-2दा वाचलं ना. अरे मला वाटलं हेच आहे शंकराचं मंदिर. मी चालली पुढे. स्नेहा, स्नेहा, स्नेहा. हा, सापडला. ओ वाव. हे रत्न परिधान केलेल्या व्यक्तीच्या आयुष्यातील जी काही संकटे आहेत ती दूर होण्यास मदत होते. आता शोध नव्या रत्नाचा. भूक लागता साठवलेले धान्य काढतात माझ्या पोटातून. ओ. सारवून घेतो पांघरून, तरी उंदीर मामा जातात कुरतडून. वाचून वाटत असेल अवघड, पण त्याची मोहीम केली आहे तुम्ही जवळून. 6, 7, 8 आणि 9. कुछ घुमाया नहीं है ना ब्रो? इसमें शेवटचा क्यों लिखा है फिर? आय थिंक दिस इज द क्लू. हे आपण नाही केलाय. लय धाकडा. तिकडे चालले 3 डोकी पाय 10. वाजला बऱ्याच जणांचा तिथे बाजा. जग चालवणारा आहे तो राजा. होता वरुणाची कृपादृष्टी, प्रसन्न होते सारी सृष्टी. तर तुम्हाला हे माहितीये की ते आम्ही शेवटी कुठे नांगरले होते? हे रत्न धारण केल्याने व्यक्तीमध्ये धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो. झालंय वाटतं, आता एकच बाकी आहे. मिळाला? यस यस, ये इकडे लवकर. लास्ट आहे आपलं फक्त. महाराष्ट्राच्या आराध्याच्या जवळ आहे तिचा मोठा मान. मला वाटलं तू घासून ठेवलं होतं. आणि मग खोदून काढलं. कुस्तीच्या इकडनं मी ते 3-4 काढले ना, तरी एक एरिया आहे त्याच्यामध्ये कळून मी म्हंटल ना आतमध्ये. पोस्ट ऑफिसचं आपलं किती आतमध्ये आतमध्ये लपून. होतं रे. हे रत्न व्यक्तीच्या कल्पनाशील विचारांना चालना देते. मोहीम फक्त तेव्हाच होणार जेव्हा तुम्ही साठवलेले धान्य काढतात म्हणजे इन द सॅक ओनली ब्रो.
कोळी उलगडत तुम्ही आजची ही लागू बंधू प्रस्तुत शोधा म्हणजे सापडेल ही मोहीम उत्तम रीतीने पार पाडली त्याबद्दल तुमचे अभिनंदन. संध्याकाळी 7 वाजता. आय हेट दॅट गर्ल. कधीची मी तिला सांगत आहे माझ्यासोबत राहा. doesn't understand a single word. Because of her, मी सगळे कोड मी लगेच शोधले. ही मुलगी माझ्या मागे येतच नाही. ही बाईक चालवत येते माझ्या मागे. That is the reason. I don't care if we lose or we win, but at least listen to me. ती मोहिमेमध्ये पण she is not giving 100% यार. काय कोणती स्ट्रॉंग आहे ती? मी कधीची तिला सांगत आहे स्नेहा लिसन टू मी. नाही रसिका तू लोकांचं ऐकू नको. नाही अरे लोकांना विचारूनच विल गो फॉरवर्ड ना. तिला कधीची बोलत आहे तू नांगरणीसाठी जा बिकॉज आय वॉज हॉस्पिटलाइज्ड. आय डोंट नो नांगरणीचा टास्क. तू नांगरणीच्या ह्याच्यात शोध. एनिवेज आय एम लिटरली प्लीज्ड विथ हर. रात्री 9 वाजता. टीमचा ड्रेस कोड आहे का काय हा? हो. नियॉन. टीम नियॉन. हो. अच्छा, आधी ती रत्नाची जी संदूक आहे ती पेटी ती माझ्याकडे द्या. लागू बंधू प्रस्तुत शोधा म्हणजे सापडेल ही मोहीम आज तुम्ही जबरदस्तरित्या पार पाडली. खरं तर ही मोहीम अशी आहे की जसं आपलं आयुष्य असतं, आयुष्यातले अनेक कोडी आपल्याला सोडवावी लागतात आणि मग एकदा का ते आयुष्याचं कोडं सुटलं की मग सुखाचा खजिना आपल्या आयुष्यात येतो. आज तुम्ही देखील कोडी सोडवलीत बरोबर. तर कोडी सोडवताना तुमच्यात काय काय घडलं? कोडे जेव्हा सोडत होतो तेव्हा आमच्या एका कोडामध्ये होतं जी वस्तू गावात सगळ्यात कमी वापरली जाते. आता ही कुठलीही वस्तू असू शकते. तर डोकं खूप लावून अच्छाच एक गावात सगळे आजूबाजूला राहतात ना, मग पत्र कोण लिहितं? मग असं कोडं ते म्हणजे माहिती ही नसतानाही माहिती करून घेतली. बरोबर. वा स्नेहा काय झालं? खूप प्रयत्न केला आज पण आम्ही नाही पोचलो टायमावर. तर त्याच्याबद्दल थोडं वाईट वाटतंय. वेळेत पोचला नाहीत तुम्ही. रसिका काय झालं होतं? दादा मी ऑनेस्टली बोलेल मला काहीच विचार नाही करायचा आहे की कोणी काय जज करणार यावेळी. जेव्हा मोहीम सुरू झाली तेव्हा ऑब्व्हियसली गोष्टी मला कळत होते. मी शोधत होती. स्नेहा पण प्रयत्न करत होती. माझी एनर्जी एवढी असते तेच एनर्जी मी स्नेहाकडून आज एक्सपेक्ट करत होती की तिची पण एनर्जी तेवढी राहावी. मला असं वाटलं की जेवढे पण आज आम्हाला ट्रेजर हंटमध्ये मिळत होतं ते सगळं मी एकटीनेच शोधलंय. आणि शोधले मी पण 1-2 शोधले पण ठीक आहे तुला क्रेडिट घे. आणि क्रेडिट नाही घेत आहे मी इकडे. मी जे आहे मी ते सांगते. आणि मला खूप टाईमेला असं होतं की मला स्नेहाची वाट बघावी लागली. तिथे मला 10-15 मिनटं मला तिच्यासाठी मी थांबली की ती येणार मग आपण पुढचं शोधू. कारण मी अशी होती आणि ती थोडा आराम चालू होतं. आराम नव्हती करत पण तिचं थोडं स्लो होतं. दादा मी ती लकोटा घेऊन पुढे जाते तर मी मागे काय करणार? एक मिनिट. म्हणजे रसिका तुला असं वाटतंय का की तू स्नेहामुळे आज मागे पडलीस? मी तिच्यावर पूर्ण ब्लेम नाही टाकणार पण मी असं मी हे सांगते की जरी आम्ही 2 लोक आहोत तिकडे आणि ते तिकडे 3 आहे मी त्याच्याबद्दल कंप्लेन नाही करत आहे. मी असं बोलत आहे की 2 आहे तर ठीक आहे 2 तर 2 आपण अजून तगडी परफॉर्मन्स करून हे प्रूव्ह करू शकतो की आम्ही 2 असूनही आम्ही आज टास्क जिंकू शकतो. पण इथे एक क्षण एक मोहीम माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. माझ्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे पण इथे कुठे पण असं नाही म्हटलं इथे तुम्हाला तुमची 1000 नाही तुम्हाला 3000 एनर्जी द्यावी लागेल. 4000. जर तुमची गाडी नाही चालत आहे गाडी बाजूला ठेव. लोकांना बोलव. लोकांना सांग दादा मी बसू का तुमच्या गाडीत. ती स्ट्रॅटेजी आज मी वापरली. स्नेहा आणि मी एका गाडीवर बसलो होतो. ती बाईक चालवत होती. मला माहित आहे तिची बाईक थांबली नाही चालत आहे. मी तिला बोलते की जाऊ दे तू पुढे जा. तू नाही रसिका थांब बाईक चालणार. मी बोलली वेळ नाही आहे इथे 2 मिनिट पण इम्पॉर्टंट आहे. काका मला चावडीला ड्रॉप करणार का?
चल 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 पटकन चल पटकन चल पटकन चल. कसं होतं ना, आम्ही एका गल्लीत होतो. ही एक बाईक होती तिकडे, ती उतरली, त्या बाईकवरती बसली. माझी पण जिद्द होती की मी हे ठीक करेल, इन्स्टेड ऑफ रनिंग अराउंड पुऱ्या गावात की चला ना कोणी, चला ना कोणी, चला ना कोणी. हे मला करायचं नव्हतं, कारण की सगळे लोक आपल्यासाठी टाइम काढून आपल्यासोबत गावभर फिरणार नाहीयेत. तर मी तिकडे माझी ही जिद्द होती की हेच करते, हेच घेऊन पुढे जाते. तेवढ्या ती पुढे निघाली. मी तिची बाईक सोडली, मी दादांना बोलवलं कोणत्या तरी गावातला, मी ती बाईक घेतली, मी निघाली पुढे आणि त्यात मला स्वतःने एकटीला 2 लखोटा सापडले. कारण मी जर त्यावेळीच विचार केला की जर मी स्नेहासाठी थांबणार तिची बाईक चालू होईपर्यंत, कदाचित मला एवढे लखोटे मिळाले पण नसणार. पण तिकडे पण 1-2दा ते दादा मला रॉंग लोकेशनवरती घेऊन गेले. रॉंग लोकेशन नाही नेलं तिथे, राईट लोकेशनच होतं ऍक्च्युली. पहिले आम्ही हनुमान मंदिरात पोहोचलो, त्याच्यानंतर त्या ते मी वाचलं पण नव्हतं दादा त्याला कोटा. आता जेवढी चर्चा करताय ना एकमेकांबद्दल, मग तेव्हा तुम्ही एकमेकांना या गोष्टी सांगितल्या का नाही? दादा ती पुढे पुढे जात होती, ती थांबतच नव्हती. पहिला रत्न शोधायला या माझ्या वाटेकडे ये. थांब थांब थांब. काम 1 सेकंड. म्हणजे जेव्हा मोहीम सुरू होती तेव्हा तुम्ही एकमेकींना या गोष्टी का नाही समजवल्यात? कारण की ती निघून गेली दादा, ती ऐकतच नव्हती. म्हटलं जाऊ निघून दे, ती गेल्यानंतर जाते. कुठे ना कुठे तर भेटला असाल तेव्हा का नाही चर्चा केली?